सगळ्या जाणांक इन्स्ट्रक्शन्स दिल्या. ॲट प्रेझेंट हॅन्स फोर्थ कसलीच इलिगिलिटीज खंयसरूच ना रोड सायड, ना कोमुजातीच्या लँडात, ना गव्हर्मेंटाच्या लँडात कोणाकूच करूंक मेळची. बेकायदेशीर बांधकामांचेर कोर्टाच्या आदेशाप्रमाणूच कारवाई जातली म्हण हाय पॉवर कमिटीच्या बसके उपरांत मुखेलमंत्र्यांनी सांगले. रेव्हेन्यू, ट्युरिझम, एन्व्हायरमेंट मिनिस्टर्स तसेच सेक्रेटरीज आणि एजी ह्या बसकेत हजर आशिल्ले. कोर्टाच्या ऑर्डरीचेर ह्या वेळार बारीकसाणेन अभ्यास जालो. मजगतीं फुडे रस्त्या कुशीक कमीदाद जागे वा सरकारी जाग्यांचेर बेकायदेशीर बांधकाम कशेंच करूंक दिवपा ना त्या संबंधान सक्तीची कारवाई जातली म्हण मुखेलमंत्र्यांनी स्पश्ट केलें. हायकोर्टान जी ऑर्डर पास केल्या जे रोड सायड इलिगॅलिटीज आसा त्या क्षेत्रांतली ताजेर हाय पॉवर कमिटी जाली म्हणपाक काय हरकत ना. हाय पॉवर मिटींग कमिटीची मिटींग इन शॉर्ट मायसेल्फ, परत रेव्हेन्यू मिनिस्टर, एनवायरमेंट मिनिस्टर, परत टुरिझम मिनिस्टर आणि बाकीचे सेक्रेटरीज अलॉंग विथ द एजी हाजी डिटेलान मिटींग जाल्या उपरांत ती ऑर्डर ही सगळी स्टडी केली, ताजो इंटरप्रेट केल्या उपरांत आमी सगळ्या जाणांक इन्स्ट्रक्शन्स दिल्या. ॲट प्रेझेंट हॅन्स फोर्थ कसलीच इलिगिलिटीज खंयसरूच ना रोड सायड, ना कोमुजातीच्या लँडात, ना गव्हर्मेंटाच्या लँडात कोणाकूच करूंक मेळची ना. आनी केली आसत जाल्यार सद्या पयलीं 100 नंबर डायल करून पुलिसेक इन्फॉर्म करप आनी पुलिसेक इन्फॉर्म केल्या उपरांत डेप्युटी कलेक्टर, पुलीस, रेव्हेन्यू, तलाटी, सेक्रेटरी पंचायतीचो हे वचून ताजेर एक्शन घेतले आनी हायकोर्टाक वांगडाच कळयतले हाज्या फुडें जी करूं येता. दुसरी गजाल, आत्तां नॅशनल हायवे, स्टेट हायवे आनी रस्त्याक तेकोन जे आसा पळय सामके कमर्शियल एस्टाब्लिशमेंट जे रस्त्याक तेंकल्या तांकां नोटिसीस ज्यो आहा पळय हायकोर्टाच्या ऑर्डरी खातीर सरकार काडिना. परत एक सांगता, हायकोर्टाच्या ऑर्डरी खातीर तांकां नोटिसी काडटले आनी 15 दिसाच्या भितर तांच्यांनी एक तर शिफ्ट जावपाक जाय, नाजाल्यार आपले एस्टाब्लिशमेंट दुसरे कडेन शिफ्ट करपाक जाय. ओके, रोड सायड आसतले इलिगॅलिटीज परत सांगता. डिस्टन्स बी फ्रॉम रोड सायड रोड सायडांतल्यान जो ठरलेलो आसा पयलीं 15 मिटराच्या भायर आसपाक जाय. ओके, तांच्यांनी हे स्ट्रक्चर करूंच शकना. ते टेम्पररी स्ट्रक्चर आसा किंवा परमनंट स्ट्रक्चर आसा तांच्यांनी तांकां नोटिसीस पंचायती इशू करतले आनी परत ते वेळ पडलो जाल्यार ताचे अकॉर्डिंग टू ताचेर जी कितें एक्शन घेवपाक जाय ती घेतली. बाकीची सगळी हे कसो आहा पळय जे कोमुनिजात घरां आसतली बाकीची सगळी ताजेर स्टडी सुरू आसा. जे आमच्या रेग्युलरायझेशन एक्टाच्या नुसार घरां जी करपाक जाय पळय तें स्ट्रीमलायन करप आनी लोकांक रिलीफ कशें दिवप हें सरकारान सुरू केलां. म्हणजे हावजान जें सांगलें त्या प्रमाणे बाकीच्यांक इलरेग्युलरीटीज आनी इल्लिगल आनी इरेग्युलर ह्या दोनी मदलो फरक जो आसा हो लक्षांत घेवन इरेग्युलर आसलेली रेग्युलर करपा खातीरचो सरकाराचो प्रयत्न वेगवेगळो सुरू आहा. इल्लिगल आसलेले रेग्युलर जावचे ना, ते इल्लिगलूच उरतले. म्हणून सरकार एकंदर जे पॉलिसी डिसिजन म्हण किंवा लेजिस्लेचर हे इन फ्युचर हाडटले. त्याच्या खातीर वेगळो लिगल फर्म जे अलॉंग विथ द एजी एक लिगल फर्मूय अपॉयंट करता आमी. तो सगळो वॉय स्टडी करतले आनी ॲट प्रेझेंट आसतले हाज्या रिलेटेड जे कायदे हे सगळे कायदे बी स्टडी करून ताजेर लेजिस्लेचर कसो हाडप हो प्रयत्न आसा. जे लेजिस्लेचर हाडटले रुल्स रेग्युलेशन स्ट्रीमलायन करून लोकांक मोठो रिलीफ दिवपाचो जो हांवें हावजात प्रॉमीस केला. सो लोकांक एक उठ सूट कोणूय कायद्याच्या सकयल जे वता ताका रिलीफ दिवपाचें काम म्हजें सरकार करता. आता कितलो टायमलायन बीन दवरलो जाता तितके म्हणजे आमी फुडल्या असेंब्लीच्या पयलीं हे सगळें कंप्लीट जाता.